नमस्कार, कल्लापुरेस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की एकदम जाळीदार अशी मौसूद इडली कशी बनवायची। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आणखी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की थंडीमध्ये पीठ कसं फ्रॅगमेंट करायचं आणि मौसूद अशी जाळीदार इडली कशी बनवायची। तर इडली बनवताना आपल्याला चिकट असा तांदूळ घ्यायचा नाहीये, ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ आपल्याला वापरायचा नाहीये। तर मी या ठिकाणी रेशनचा तांदूळ वापरणार आहे। तर आपल्याला 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडदाची डाळ वापरायची आहे। हेच प्रमाण घ्यायचे। या प्रमाण जर तुम्ही घेतलं तर इडली खूप छान जाळीदार होईल। आता आपल्याला तांदूळ व्यवस्थित 3-4 पाण्याने धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातील सर्व ईस्ट निघून जाईल आणि तांदळावरती 1 इंच पाणी राहील एवढं पाणी आपल्याला तांदूळ भिजवण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर डाळ आपल्याला एकाच पाण्याने धुवायची आहे, कारण डाळीच्या पाण्यामध्ये इडली फ्रॅगमेंट होण्यासाठी यूज होतो। तर डाळीच्या वरही मी 1 इंच असं पाणी ठेवलंय। आता मी तांदूळ आणि डाळ पूर्ण रात्रभर या ठिकाणी भिजवून घेतलंय। त्यानंतर तांदळातील पाणी आपल्याला काढून टाकायचंय आणि डाळीतील पाणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय। डाळीच्या पाण्यामध्ये पीठ फ्रॅगमेंट होण्यासाठी यूज होतो, त्यामुळे डाळीचं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय एका बाउलमध्ये। आता आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत आपलं तांदूळ आणि डाळ वाटून होतीये तोपर्यंत पोहे आपल्याला या ठिकाणी भिजत ठेवायचे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी पोहे भिजत ठेवलेत। आता आपल्याला सर्वप्रथम डाळ वाटून घ्यायची आहे। डाळ ही चिकट असते, त्यामुळे आपल्याला डाळ पहिल्यांदा वाटायची आहे। आता डाळीचंच पाणी आपल्याला वाटण्यासाठी यूज करायचं आहे। डाळ वाटताना आपल्याला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी 2 बॅचेसमध्ये डाळ अतिशय बारीक अशी वाटून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता डाळ या ठिकाणी वाटून झाली आहे। आता आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचा आहे। तांदूळ वाटताना खूप बारीक, एकदमच बारीक असा वाटायचा नाहीये डाळीसारखं। तांदूळ हा आपल्याला थोडासा दाटसर ठेवायचा आहे, थोडासा जाडसर, जास्तही नाही पण थोडासा। तर या ठिकाणी मी आता तांदूळही अतिशय बारीक असे वाटून घेतलेत। त्यानंतर आपल्याला जे पोहे आहेत भिजलेले तेही आपल्याला तांदळानंतर वाटून घ्यायचे। तर या ठिकाणी तांदूळ वाटून झालंय, तुम्ही पाहू शकता। मी थोडंसं जाडसर असं ठेवलंय, खूपही नाही पण थोडंसं। आता आपल्याला पोहेही बारीक वाटून घ्यायचे। सर्व वाटून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ हाताने 5 मिनिटासाठी एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, जोपर्यंत त्याच्यावरती बबल्स येत नाही तोपर्यंत। त्यानंतर आपल्याला हे पीठ 12 तासासाठी असंच भिजण्यासाठी ठेवायचंय। 12 तासानंतर तुम्ही पाहू शकता की पीठ हे डबल झालंय आणि खूप छान फ्रॅगमेंट झालंय। आपल्याला पीठ भिजत ठेवताना पातेल्याला काहीतरी गरम कपडा गुंडाळून हे पीठ गरम ठिकाणी ठेवायचे। उन्हाळ्यामध्ये गरज नाही, पण थंडीमध्ये गरम कपडा गुंडाळायचा आहे। आता मी लागेल तेवढं पीठ एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलंय आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून ते कालवून घेतलंय। आता आपल्याला इडलीच्या भांड्याला व्यवस्थित असं सर्व भांड्यांना तेल लावून घ्यायचंय आणि इडलीच्या भांड्यामध्ये तुम्ही पाहू शकता की खाली मी पाणी घालून घेतलंय। आता आपल्याला सर्व भांड्यांना तेल लावल्यानंतर इडलीचं जे पीठ आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। खूप जास्तही पीठ टाकायचं नाहीये, जेणेकरून ते फुगून बाहेर येऊन इडल्या एकमेकाला चिटकून बसतील। अशा प्रकारे आपल्याला सर्व भांड्यांमध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपण जेव्हा हे भांडे ठेवत असतो तेव्हा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे जेव्हा आपण दुसरं भांडं ठेवत असतो तेव्हा हे जे छिद्र आहेत ते खालच्या इडलीच्या वर यायला पाहिजे, म्हणजे आपल्या इडल्या खालून घामळत नाहीत। तर सर्व भांडे आपल्याला त्याच प्रकारे प्लेस करायचे, जेणेकरून हे छिद्र खालच्या इडलीवर येतील। आता आपल्याला 10 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर ही इडली वाफवून घ्यायची आहे। 10 मिनिटानंतर हे बघा, इडली अगदी टम्म अशी फुगली आहे
आता तुम्ही चाकूच्या साहाय्याने चेक करू शकता. जर चाकूला ही चिकटत नसेल तर समजायचं की इडली आपली बनून तयार आहे. तर या ठिकाणी इडली तयार आहे. आता मी एक एक करून सर्व भांडी या ठिकाणी काढून घेते आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी इडली झाली आहे आणि जाळीदार अशीही झाली आहे. इडली अगदी टम्म फुगली आहे. फक्त या ठिकाणी काही टिप्स वापरायच्यात. पीठ भिजत ठेवताना त्याला एखादा गरम कपडा गुंडाळून गरम ठिकाणी ठेवायचे आणि 12 तासासाठी ते भिजू द्यायचे. त्यानंतर जेव्हा आपण तांदूळ आणि ते वाटून घेतो तेव्हा 5 मिनिटासाठी हाताने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि वाटण्यासाठी डाळीचंच पाणी यूज करायचे. या टिप्स जर तुम्ही यूज केल्या तर तुमची ही इडली अगदी टम्म अशी फुगेल आणि जाळीदार होईल. हे बघा आपली इडली किती छान टम्म फुगली आहे आणि जाळीदार झाली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सांबरची रेसिपी ही आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. तिथे जाऊन नक्की चेक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.